नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण आज बघणार आहोत स्टाफ सिलेक्शन कमिशनची एक मोठी भरती जिथे 6,500 प्लस जागांसाठी ही भरती निघालेली आहे आणि मराठी विद्यार्थ्यांसाठी विशेषतः ज्यांची पदवी झालेली आहे त्या विद्यार्थ्यांसाठी ही फार मोठी सुवर्ण संधी आहे। लेक्चरच्या सुरुवातीला सांगतो की याची भाषा हिंदी आहे म्हणून जर तुम्ही या ठिकाणी कच खात असाल तर तुम्ही फार मोठी चूक करत आहात हे लक्षात घ्या। मित्रांनो, हिंदी भाषेमधून अभ्यास करणं हा फार अवघड गोष्ट नाही आहे। त्याच्या संदर्भात त्याचा अभ्यास कसा करावा यावरही मी बोलणार आहे। कोणती पुस्तकं तुम्ही वाचली पाहिजे त्यावरही मी बोलणार आहे आणि यामध्ये कोणकोणती पदं आहेत, फॉर्म कधीपासून कधीपर्यंत भरायचा आहे, त्याच्यासाठीचे क्रायटेरिया काय आहेत, परीक्षा कशी पद्धतीची असणार आहे, हे सगळं आपण बोलणार आहोत। ही जी PDF आहे ही तुम्हाला आपलं STI RCP ॲप्लिकेशन त्यावर भेटून जाईल आणि या परीक्षेसंदर्भातली पुढील डिटेल्ससुद्धा आपल्या या ॲप्लिकेशनवर तुम्हाला भेटेल। यावर आपण याचा कोर्ससुद्धा लॉन्च करतो आहोत। 1-2 दिवसामध्ये याचा कोर्स तुम्हाला अवेलेबल होऊन जाईल। ॲप्लिकेशनची लिंक खाली देतोय, ते डाउनलोड करा आणि या संदर्भातले कोर्स बरेचसे फ्री लेक्चर्स या ठिकाणी मी उपलब्ध करून देणार आहेत, ते या ॲप्लिकेशनवर तुम्हाला बघायला भेटतील। चला सुरुवात करूया। सगळ्यात महत्त्वाचं ज्याची जी ऑथेंटिक वेबसाईट आहे ज्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतो, ssc.nic.in ही स्टाफ सिलेक्शन कमिशनची लिंक आहे। या ठिकाणी ही जाहिरात तुम्हाला भेटेल। याची PDF आपल्या ॲप्लिकेशनला सुद्धा जे काही आपण ॲडव्हर्टाइजमेंट नावाचा कॉलम आहे त्या ठिकाणी तुम्हाला अवेलेबल करून देऊ। या परीक्षेचं नाव काय आहे? हिला म्हणतो आपण CGL परीक्षा। फार महत्त्वाची परीक्षा आहे। कंबाईन ग्रॅज्युएट लेवल एक्झामिनेशन 2020 ग्रॅज्युएशन झालेल्या विद्यार्थ्यांसाठीची एक संयुक्त परीक्षा ज्याला आपण म्हणूया। याच्यातल्या महत्त्वाच्या डेट्स एकदा आधी समजून घ्या, नंतर आपण पुढे जाऊ। बघा, जे तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशन सबमिट करायचं आहे ते 29 डिसेंबर ते 31 जानेवारी या कालावधीत तुम्ही सबमिट करू शकणार आहात। 31 जानेवारी ही तारीख तुमच्यासाठी महत्त्वाची असणार आहे। पुढे मग त्याच्यामध्ये ऑफलाईन चलन संदर्भात थोडंसं आहे फेब्रुवारीमध्ये। मात्र माझं म्हणणं आहे या 31 जानेवारीच्या आधीच आपण 30 जानेवारीच्या आतमध्ये हा फॉर्म भरून टाकलेला असला पाहिजे। आता ही परीक्षा बघा, याच्यात मुख्य फार महत्त्वाचा मुद्दा तुमच्या सगळ्यांसाठी सांगतोय, जे महाराष्ट्रातील विद्यार्थी आहेत मराठी भाषा बोलणारे सगळ्यांसाठी सांगतोय, तुम्हाला ही सुवर्ण संधी का आहे। मित्रांनो, आपण बघतोय आपल्या राज्यातल्या परीक्षांच्या तारखा डिक्लेअर नसतात, काही नसतात, तरी आपण त्याच्यासाठी एवढी मेहनत करत असतो। या ठिकाणी तुमच्या समोर कॉम्प्युटर बेस एक्झाम जी आहे तिचं टायर 1 जे आहे त्याचं शेड्यूल डिक्लेअर आहे। 29/5 ते 7/6/2021 पर्यंत ही परीक्षा या ठिकाणी होणार आहे। याच्या संदर्भातली भरपूर काही लेक्चर्स मी या ठिकाणी अपलोड करणार आहे। हिंदीमधूनही आपले लेक्चर्स या ठिकाणी असणार आहेत। आपलं यूट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा, याचे अपडेट्स तुम्हाला त्याच्यावरही भेटेल आणि ॲप्लिकेशनवरही भेटेल। म्हणजे तारीख तुमच्यासमोर फिक्स आहे। ओके, एक 5वा ते 6वा महिना म्हणजे तुमच्याकडे अजून 4 महिने याच्यासाठी आहेत। तुम्ही नियोजनबद्ध जर अभ्यास केला तर ही तुमच्यासाठी खरोखर सुवर्ण संधी आहे। आता पुढे जर तुम्ही बघितलं तर याच्या संदर्भातल्या काही महत्त्वाच्या बाबी आपल्याला आता इथे पे लेवल्स दिले आहेत। इथे जे पे लेवल्स आहेत खूप जास्त पेमेंट्स या ठिकाणी असतात। आपलं जे राज्य शासनामध्ये वर्ग 3च्या पदाला जे पेमेंट असतं मित्रांनो, ते इथे वर्ग 4च्या पदाला असतं। हे आधी लक्षात घ्या, एक साधारण आयडिया तुम्हाला सांगतोय मी। याच्यात तुम्हाला की डिटेलमध्ये हे सगळं वाचता येईल। कोणकोणते पदं आहेत ते सांगतो। असिस्टंट ऑडिट ऑफिसर या ठिकाणी आहे, असिस्टंट अकाउंट ऑफिसर नावाचं पद आहे, नॉन मिनिस्ट्रियल, हे सगळे ग्रुप बीचे पदं या ठिकाणी आहेत। पेस केलं आहे त्याचे, म्हणजे खूप सारे पगार या ठिकाणी। हे जे स्टारचे पदं इथे 1 लाख प्लस पगार आहे, तिकडे खाली तुम्हाला 60, 70, 80 हजारापर्यंत पगार आहेत। थोडेसे पे लेवल्स वेगवेगळे आहेत, पण एक साधारण तुम्हाला सांगतोय। एज लिमिट ही एक 20 ते 30च्या दरम्यान आहे। प्रत्येक पोस्टनुसार एज लिमिटमध्ये थोडंफार कमी जास्त झालेलं आहे। ओके, पण ते आपण तुम्हाला वाचून घेता येईल। बेसिक आयडिया मी तुम्हाला या ठिकाणी देणार आहे। बघा, इथे जर बघितलं तुम्ही असिस्टंट सेक्शन ऑफिसर हे पद आहे। रेल्वे, मग IB, सेंट्रल सेक्रेटरिएट सर्व्हिस। मित्रांनो, या ठिकाणी जर तुमचं सिलेक्शन झालं तर बस तुमचं तुम्हाला लाईफ बन गया असं मी म्हणतो। कारण की सेंट्रलची पदं खूप महत्त्वाची कार्यालय या ठिकाणी तुम्ही जर बघितलं, बघा, मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्स आहेत। आपण या जागा किती आहेत काय आहे ते सगळं पुढे बघणार आहोत। असिस्टंट म्हणून आहे बघा, वेगवेगळे जे सेंट्रलचे, आपण जसं तुम्ही इकडे राज्य शासनाचं तुम्ही काय करता आहात मंत्रालयामध्ये क्लरिकल वगैरे त्या पद्धतीचे जे पदं भरले जातात, इथे तसे वेगवेगळे ग्रुप बीचे ऑफिसर। यामध्ये बघा, इन्स्पेक्टर ऑफ इन्कम टॅक्स CBDT डिपार्टमेंट जे आहेत ते, इन्स्पेक्टर ऑफ एक्साईज, सेंट्रल एक्साईज, प्रिव्हेंटिव्ह ऑफिसर, एक्झामायनर, एन्फोर्समेंट ऑफिसर, सब इन्स्पेक्टर CBI मधील। मित्रांनो, खरोखर ही पदं म्हणजे अशी पदं आहेत की ज्या ठिकाणी सर्वाधिक प्रतिष्ठा तुम्हाला भेटणार। पुढे इन्स्पेक्टर पोस्ट आहे, इन्स्पेक्टर आहे,
नार्कोटिक्समधील डिपार्टमेंट वगैरे, हे सगळे एक थोडक्यात पदाची या ठिकाणची माहिती. पुढे असिस्टंट अदर मिनिस्ट्रीज, असिस्टंट सुपरिटेंडेंट, डिव्हिजनल अकाउंटंट, सब इन्स्पेक्टर, ज्युनियर स्टॅटिस्टिकल ऑफिसर. ओके, या पद्धतीची ही पदं तुम्हाला या ठिकाणी दिसत आहेत. पुढे थोडंसं जर तुम्ही बघितलं तर ऑडिटर, हे थोडी सांख्यिकी स्वरूपाची पदंसुद्धा या ठिकाणी ग्रुप सी मधील तुम्हाला काही पदं दिसत आहेत. ओके, त्याच्यानंतर सिनियर सेक्रेटरीएट आहे, टॅक्स असिस्टंट आहे, सब इन्स्पेक्टर आहेत. जसे आपले स्टेटमध्ये पदं असतात त्या पद्धतीचं. आता इथे थोडंसं तुम्ही जर ग्रुप सीचं बघितलं तर 18 ते 27 हा वयाचा एक कालावधी या ठिकाणी दिसतो आहे, किंवा एज लिमिट आपल्याला ती दिसते आहे. पुढे मग इथे थोडंसं डिसॅबिलिटीज संदर्भातले बरेचसे मुद्दे कव्हर केले आहे. हे तुम्हाला तुम्ही व्यवस्थित तुमच्या याच्यानुसार वाचून घ्या. त्या ठिकाणी तुम्ही जर त्या एखाद्या क्रायटेरियामध्ये बसत असाल तर. पुढे आपल्याला महत्त्वाचे मुद्दे या ठिकाणी कव्हर करायचे आहे. तुमची जास्त जागा मी जास्त वेळ तुमचा घेणार नाही आहे. इथे जर बघितलं तुम्ही तर टेंटेटिव्ह वॅकन्सीज म्हटलेलं आहे, म्हणजे थोडेफार बदलू शकतात. 6,506 वॅकन्सीज आहेत मित्रांनो, सगळं फिक्स आहे. या ठिकाणी 6,500 जागा आहे. गॅजेटेड 250, नॉन गॅजेटेड 3500 आणि ग्रुप सीच्या 2743 जागा. आपल्याकडचे महाराष्ट्रातील अनेक विद्यार्थी जे पुण्यामध्ये, औरंगाबाद, नाशिक, नागपूर अशा वेगवेगळ्या सिटीमध्ये आणि बरेचसे खेड्यापाड्यातील विद्यार्थी या ठिकाणी ग्रुप सीवर तर खूप सारे सिलेक्ट होतात. ग्रुप बीवर सुद्धा खूप सारे या ठिकाणी निवड झाली आहे. सेल्फ स्टडी करूनही अभ्यास करणारे खूप सारे विद्यार्थी आहेत मित्रांनो, जे सक्सेस झालेले आहेत. आता तर तुम्ही सेल्फ स्टडीज करावा माझं म्हणणं आहे, कारण की तुम्हाला यूट्यूब वेगवेगळे फ्रीमध्ये इतकं काही उपलब्ध आहे या ठिकाणी, की मला वाटतं आता गरज राहिलेली नाही कुठे क्लासेस करण्याची. ओके, ज्याच्यामध्ये स्वतःवर ज्याचा विश्वास नाही आहे तोच व्यक्ती क्लास करतो, हे आधी लक्षात घ्या. हा फार महत्त्वाचा शब्द आहे माझा. ओके, कारण मी स्वतः क्लास घेतलेले आहेत. नॅशनॅलिटी संदर्भातले मुद्दे या ठिकाणी आहे. हे जे इतर परीक्षांना जे असतं तेच. पुढे जर बघितलं तुम्ही एज लिमिट, हा मुद्दा फार महत्त्वाचा आहे. फॉर द पोस्ट फॉर विच एज लिमिट इज 18 ते 27 एज लिमिट जे आहे त्यांच्यासाठी डेट ऑफ बर्थ किती असली पाहिजे? 94 ते 2003. मग 20 ते 27साठी 94 ते 2001 डेट ऑफ बर्थ आपण बघतोय. पुढे 20 ते 30साठी 91 ते 2001 हा एक पिरियड असला पाहिजे, त्याच्यामधलं तुमचं वय असलं पाहिजे. इथे 91 ते 2003. आणि ज्यांच्यासाठी 32 वर्षाचं एज लिमिट आहे तसे काही पदं या ठिकाणी आहेत, त्यांना 1989 ते 1/1/2003 हा त्या ठिकाणचा तो एज लिमिटचा कालावधी आहे. पुढे रिलॅक्सेशन आहे याच्यामध्ये, हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे. तुम्ही जर SC ST कॅटेगरीमध्ये असाल तर 5 वर्षाची सूट आहे. OBC 3 वर्षाची आहे. PWD जर तुम्ही या ठिकाणी असाल तर त्या ठिकाणी तर फार मोठी सूट आहे. एक सर्व्हिसमॅनसाठी सूट आहेत, तेही तुम्हाला माहीत असलं पाहिजे. ओके, पुढे आपण या ठिकाणी जातो आहोत. एज लिमिटचं झालं, एक सर्व्हिसमॅनचे वगैरे ते सगळ्या अटी शर्ती या ठिकाणी आहेत. ते डिटेल तुम्हाला वाचता येईल. मी महत्त्वाचे मुद्दे या ठिकाणी मला फक्त या ठिकाणी फोकस करायचे आहे. पुढे इसेन्शियल एज्युकेशनल क्वालिफिकेशन. आता आपण बघितलं की चला बाबा ग्रॅज्युएशन पाहिजे, पण ग्रॅज्युएशनमध्ये सुद्धा पदवाईज थोडेसे काही मुद्दे असणार आहेत. आता आपण बघतो ऑडिट म्हटल्यावर थोडंसं कॉमर्स आहे, त्याच्या संदर्भातले मुद्दे आपण बघू शकतो या ठिकाणी. इसेन्शियल क्वालिफिकेशन बॅचलर्स डिग्री फ्रॉम रिकग्नाइज्ड युनिव्हर्सिटी. इथे जर सरळ म्हणलं आहे तुमचं बॅचलर असले पाहिजे, तुम्ही त्या ठिकाणी डिग्री झाली असली पाहिजे. ओके, डिझायरेबल क्वालिफिकेशन CA और कॉस्ट मॅनेजमेंट अकाउंटंट जे आहे, कंपनी सेक्रेटरी वगैरे त्याच्या संदर्भातले त्याच्यातले मास्टर जे म्हणतोय आपण त्याच्यातले विविध ऑप्शन्स तुम्हाला आहेत. ओके, कॉमर्स फील्डमधला असिस्टंट ऑडिट ऑफिसरसाठी, ज्युनियर स्टॅटिस्टिकल ऑफिसरसाठी सुद्धा बॅचलर डिग्री या ठिकाणी म्हटलं आहे. मॅथमॅटिक्स 12वीला असलं पाहिजे. ओके, 60% मार्क्स असले पाहिजे, त्याच्या संदर्भातले या ठिकाणी तुम्ही बघता आहात. 12वीला 60% असेल तरी तुम्ही याच्यात फॉर्म भरू शकतात, किंवा तुमची जर इकडे ग्रॅज्युएशन कंप्लीट असेल कोणत्याही शाखेतून तरीही तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरू शकतात. आणि ऑल अदर पोस्ट, म्हणजे त्या जर 2-3 पोस्ट सोडल्या तर तुम्हाला बॅचलर्स डिग्री फ्रॉम रिकग्नाइज्ड युनिव्हर्सिटी ऑर इक्विव्हॅलंट, जे एखादी युनिव्हर्सिटी आहे, म्हणजे आपण त्याच्यामध्ये मग मुक्त विद्यापीठ वगैरे ते सगळं येतं, तुमचं त्या ठिकाणी ग्रॅज्युएशन कंप्लीट असलं पाहिजे. या 2-3 पोस्ट सोडल्या सुरुवातीच्या तर इथे तुम्ही कोणत्याही शाखेचे विद्यार्थी असाल पदवीधर तरीसुद्धा तुम्हाला हे फॉर्म भरता येतील. ओके, फायनल इयरला तुम्ही असाल तरीसुद्धा तुम्ही या ठिकाणी हे फॉर्म भरू शकतात. हाही मुद्दा आहे. असे बरेच मुद्दे या ठिकाणी दिलेले आहेत. महत्त्वाचे मुद्दे मी तुम्हाला इथे कव्हर करून देतो. हाऊ टू अप्लाय फॉर्म तुम्ही कुठे जाऊन भरणार? https://ssc.nic.in तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी ही लिंक देतो, त्यावर जाऊन तुम्हाला फॉर्म भरायचे आहेत. ते विविध ॲनेक्झर्स आहेत, ते तुम्हाला रेफर करायचे आहे. मग ते फोटो किती साईजचा तुम्हाला वापरायचा, 20 KB to 50 KB. त्याच्यानंतर इतर बऱ्याच बाबी, ते रिजेक्ट कधी होऊ शकतं, त्या सगळे मुद्दे तुम्हाला, त्याचं रेग्युलेशन किती असलं पाहिजे, हे सगळं या ठिकाणी दिलेलं आहे. ॲप्लिकेशन फीस मित्रांनो, मी का म्हणतो प्रत्येक विद्यार्थी मित्रांनी हा फॉर्म भरावा, कारण की या ठिकाणी फीस बघा तुम्ही, फक्त 100 रुपये फीस आहे.
ओपन विद्यार्थ्यांसाठी. पुढे वुमेन कॅन्डिडेट असतील, SC ST PWD यांना सूट आहे, यांना कोणतीही फीस या ठिकाणी नाही आहे, एक्झेम्प्टेड फ्रॉम पेमेंट ऑफ फीस. फक्त जे जनरलचे विद्यार्थी त्यांना सुद्धा फक्त 100, म्हणजे तुम्हाला काहीच येत नसेल ना, तुम्हाला वाटत असेल अरे माझंही होणार नाही, तरीसुद्धा तुम्ही फॉर्म भरून टाका आणि द्या परीक्षा. तुम्ही जर ह्या विचाराचे असाल, परीक्षा द्यायला शिका मित्रांनो. मी स्वतः ग्रामीण भागातून आलेलो, काही हिंदीचं येत नव्हतं, तरी आम्ही सेंट्रलच्या प्रत्येक एक्झामचे फॉर्म भरायचो. याच्यातून खूप आम्ही शिकलो. त्याचे फायदे तुम्हाला इतर एक्झामला होतात, हे लक्षात घ्या. तर हे फॉर्म तुम्हाला भरावं लागणार आहे. सेंटर जर बघितले तुम्ही, तुम्हाला या ठिकाणी सेंटर तुमच्या याच्यानुसार आहे. आता इथे जर बघितलं, सेंट्रल रिजन आहे, ईस्टर्न आहे, कर्नाटक, केरळ आहे, मध्य प्रदेश आहे, नॉर्थ ईस्टर्न आहे, नॉर्दर्न आहे, नॉर्थ वेस्टर्न आहे, साऊदर्न आहे, वेस्टर्न आहे. आता आपला विभाग हा आहे. बघा तुम्हाला इथे कोणकोणते सेंटर्स भेटू शकतात. वेस्टर्नमध्ये आपण जातो आहे, WRमध्ये दादरा नगर हवेली, गोवा, महाराष्ट्र वगैरे. इथे जर बघितलं तुम्ही, तुमच्या लक्षात येतं आहे अमरावती आहे विदर्भातल्या विद्यार्थ्यांसाठी, मराठवाड्यातल्या विद्यार्थ्यांसाठी औरंगाबाद आहे, खानदेशसाठी जळगाव आहे, पश्चिम महाराष्ट्र कोल्हापूर आहे, मुंबई भाग नागपूर आहे, नांदेड, म्हणजे तुम्ही इकडे बघताय मराठवाड्यासाठी नांदेड औरंगाबाद सेंटर जवळ आहेत, पश्चिम महाराष्ट्रासाठी कोल्हापूर आहे, इकडे नाशिक आहे, पुणे आहे, मुंबई आहे, विदर्भासाठी नागपूर अमरावती आहे. म्हणजे जे विभागीय केंद्र आपण म्हणतोय त्या ठिकाणी सेंटर आहेत. म्हणजे परीक्षा देण्यासाठी तुम्हाला फार लांब जाण्याची गरज नाही आहे. आणि आपल्या सेंटरनुसार तुम्हाला या ठिकाणी ही वेबसाईट, आपलं जे वेस्टर्न रिजन आहे त्यासाठी ही वेबसाईट तुम्ही फॉलो करू शकता, www.sscwr.net. त्या संदर्भातला पत्ताही या ठिकाणी तुम्हाला दिलेला आहे. तर हे लक्षात घ्या, सेंटर आपल्या पद्धतीने या ठिकाणी आहे. स्कीम ऑफ एक्झामिनेशन, परीक्षा कशी असणार आहे, हा फार महत्त्वाचा मुद्दा बरेच विद्यार्थी मित्रांचा असतो, तो एकदा लक्षात घ्या. आणि आता तुम्हाला स्टाफ सिलेक्शन कमिशनची तुम्ही तयारी केली तर आपोआप तुम्ही बँकिंगसाठी तयार होणार आहात. रेल्वेचे एक्झाम्स आहेत, सगळे एकमेकाशी निगडीत असणार आहेत. टायर 1 एक्झाम आहे, या ठिकाणी कॉम्प्युटर बेस एक्झामिनेशन आहे. त्याच्यानंतर पुन्हा टायर 2 कॉम्प्युटर बेस आहे. टायर 3मध्ये थोडंसं डिस्क्रिप्टिव्ह तुम्हाला असणार आहे, निबंधपत्र लेखन आपण त्याला म्हणतो. आणि टायर 4मध्ये तुम्हाला डाटा एंट्री, जे स्किल टेस्ट म्हणतोय आपण, त्या गोष्टी टायपिंग संदर्भातल्या असणार आहेत, जर तुम्ही या आधीच्या याच्यामध्ये क्वालिफाय झालात तर. आता इथे जर बघितलं, मार्क्स स्कोर्ड बाय कॅन्डिडेट्स इन कॉम्प्युटर बेस एक्झामिनेशन इफ कंडक्टेड इन मल्टिपल शिफ्ट्स विल बी नॉर्मलाइज बाय युजिंग अ फॉर्म्युला पब्लिश बाय कमिशन थ्रू नोटीस. या ठिकाणी तुम्हाला त्याचं सगळं फॉर्म्युले, कधी असणार आहे परीक्षा, काय असणार आहे, सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी क्लिअर होत जातील. पुढे टेंटेटिव्ह आन्सर की सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी भेटणार आहे वेबसाईटवर. नंतर मग तुम्ही त्याच्यात हे सुद्धा करू शकतात, काही 100 रुपये फीस भरून त्या ठिकाणी तुम्ही आन्सर कीवर रिप्रेझेंटेशन करू शकतात, किंवा त्या ठिकाणी त्याच्यावर काहीतरी शंकाही घेऊ शकतात. पुढे जर बघितलं तुम्ही, द डेट्स ऑफ एक्झामिनेशन इंडिकेटेड इन द नोटीस आर टेंटेटिव्ह. ओके, त्या ठिकाणी वेबसाईटवर तुम्हाला ती नोटीस येईल. इतर बऱ्याच बाबी या ठिकाणी दिलेल्या आहेत. पुढे स्कीम ऑफ टायर 1-2 बघा, या ठिकाणी टायर 1मध्ये नेमकं काय असणार आहे, ज्याची तारीख मी तुम्हाला सांगितलेली आहे. 5व्या-6व्या महिन्यामध्ये परीक्षा आहे, तारीख फिक्स आहे. मित्रांनो, सोपं आहे. तुम्ही MPSC करत असाल, पोलीस भरती करत असाल, सरळ सेवेचे एक्झाम्स देत असाल, पोस्टमन भरतीची तयारी केली असेल, तलाठीची तयारी केली असेल, तर तुमच्यासाठी ही एक्झाम नक्कीच सुवर्ण संधी आहे. बघा काय आहे, जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंग, गणित बुद्धिमत्ता आहे, 25 प्रश्न 50 गुणांसाठी. हिंदीमध्ये आहे, तुम्हाला मी सांगतोय ना, हिंदीमध्ये तुम्हाला एक आर्यन पब्लिकेशन आहे, इतर बरेचसे पब्लिकेशन आहे. कोणते पब्लिकेशनचे मागील क्वेश्चन पेपर जर तुम्ही एकदा सॉल्व्ह करायला घेतले, ओके, टाटा मॅग्रो हिलचे काही क्वेश्चन सेट्स आहेत, ते जर जुने घेतले, थोडीशी लँग्वेजचा जर अभ्यास तुम्ही केलात मित्रांनो 1-2 महिने, तर तुमच्यासाठी हे सहज होऊन जाईल आणि तुम्हाला त्याचा स्टेटच्या इतर एक्झामला फार फायदा होईल. पुढे जनरल अवेअरनेस, ज्याला आपण GK म्हणतो आहे, क्वांटिटेटिव्ह आहे, ज्याला आपण अंकगणित म्हणतोय मुख्यतः. इकडे बुद्धिमत्ता 25 प्रश्न, अंकगणित पूर्णतः 25 प्रश्न, इंग्लिश कॉम्प्रिहेन्सिव्ह 25 प्रश्न, इंग्लिशचं ग्रामर, याचा तुम्हाला इकडे फायदा होऊ शकतो. अदर एक्झाम्सला 1 तासाची ही परीक्षा असणार आहे. किती? 1 तासाची. सरळ आहे मित्रांनो, गणित बुद्धिमत्ता, GK आणि इंग्रजी. काय? गणित बुद्धिमत्ता, GK, इंग्रजी, एवढेच मुद्दे आहेत जे आपण प्रत्येक परीक्षेला करत असतो. पुढे जे टायर 2 आहे, याच्यात काय असणार आहे, क्वांटिटेटिव्ह ॲबिलिटी 100 प्रश्न इथे असणार आहेत. ओके, पुढे इंग्लिश लँग्वेज आणि कॉम्प्रिहेन्शन पेपर 2, तिथे 200 प्रश्न त्याचे असणार आहेत. स्टॅटिस्टिक्स 100 प्रश्न असणार आहे. आणि जनरल स्टडी जे आहेत त्याच्यावर 100 प्रश्न असणार आहेत. जो पेपर 2 मधला जे असणार आहे आपलं हे टायर 2, त्याच्यामध्ये असे 4 पेपर असणार आहेत. हे नक्कीच या ठिकाणी घाबरण्यासारखं अजिबात काही नाही आहे. तुम्हाला व्यवस्थित, जर तुम्ही प्रामाणिक विद्यार्थी असाल तर तुम्ही या सगळ्या ठिकाणी सक्सेस होऊ शकतात.
खाली काय म्हटलं, टायर 1 टायर 2 विल कन्सिस्ट ऑफ ऑब्जेक्टिव्ह टाईप मल्टिपल चॉईस क्वेश्चन, MCQज असणार आहेत हे सगळे. तुम्ही जसं राज्यसेवेचे एक्झाम्स देतात, कंबाईन पोलीस भरती देतात, सेम MCQज आणि इंग्लिश आणि हिंदी लँग्वेज असणार आहे. ओके, पेपर 1-2 साठी टायर 2मध्ये सुद्धा आपण बघतोय ते. पुढे जर बघितलं, इन टायर 1 देर विल बी निगेटिव्ह मार्किंग ऑफ 0.5 फॉर इच रॉंग आन्सर. मित्रांनो, निगेटिव्ह मार्किंग मात्र इथे जबरदस्त आहे. तुम्हाला जे येतं आहे तेवढंच, नाही तर थोडंसं जरी तुम्ही तिथे टोला मारूच शकत नाही. 0.5 फार मोठं. टायर 2मध्ये मात्र ती कमी आहे, 0.25. ओके, ते तुम्हाला लक्षात घ्यावं लागेल. पुढे मी जातो आहे या ठिकाणी, त्याच्यातलं पेपर 2मध्ये म्हटलं टायर 2च्या कॉम्प्रिहेन्सिव्हमध्ये, आणि इतर ठिकाणी मग 0.50 आहे तिथे. म्हणजे त्याच्यामध्ये पेपर 1, 3 आणि 4 जे आहे टायर 2चे तिथे 0.50 आहे, आणि फक्त त्याच्यातला पेपर 2 जो आहे इंग्लिशचा तिथे 0.25 आहे. तेवढं लक्षात घ्या. त्याच्यामध्ये पुढे जर बघितलं, कॅन्डिडेटला त्याच्यात इतर काही परीक्षाबद्दल दिलं आहे. ज्युनियर स्टॅटिस्टिकल ऑफिसर जे आहे त्याच्यासाठी कोणते कॅन्डिडेट्स अप्लाय करू शकतात त्या संदर्भातल्या काही बाबी आहेत. पुढे टायर 3 जे असणार आहे, पेपर पेन्सिलवर हा पेपर असणार आहे, त्याच्याबद्दल काय म्हणतायत ते जरा बघा. पेपर 3 इथे डिस्क्रिप्टिव्ह पेपर असणार आहे इंग्रजी आणि हिंदीमध्ये. म्हणजे मित्रांनो, इथे तुम्ही हिंदीमध्ये लिहू शकता, ज्यांचं इंग्रजी कच्चं आहे त्यांच्यासाठी. ज्यांचं इंग्लिश आहे थोडासा अभ्यास करू शकतात, ते काही विषय नाही. काय आहे, एसी आहे, प्रिसाईज आहे, लेटर आहे, ॲप्लिकेशन आहे. सोपे मुद्दे आहेत. अभ्यास केला तर. तुम्हाला अभ्यास करायचा नसेल तर तुम्ही कोणत्याच कामाची नाही, मग ते गावाकडे ढेकळं फोडायच्या कामाची नाही. तुम्ही अभ्यास तुम्हाला करावा लागेल. तुम्ही म्हटले मला मेहनत करायचं नाही आणि आयतं द्या, ते दिवस गेले. तसे असतील तर तुम्ही राजीनामा द्या, दुसरे काहीतरी उद्योग करा, आपलं चहाची टपरी टाका, काहीतरी करा. ओके, तुमची जर तयारी असेल अभ्यास करण्याची तर हे सगळं काही शक्य आहे. जगा वेगळं नाही आहे, ते करावं लागेल. टायर 5 स्किल टेस्ट आहे. ओके, CPT म्हणतो आपण त्याला, कम्प्युटर प्रोफिशियन्सी टेस्ट, डाटा एंट्री स्पीड टेस्ट, DST म्हणतो, ती नंतर असणार आहे. या गोष्टी नॉमिनल असतात, वेळेच्यानुसार ते आपण त्याची प्रॅक्टिस करतो आणि त्या फायनल होतात. आता याच्यामध्ये मग इंडिकेटिव्ह सिलेबस हे सगळं याच्यामध्ये डीपमध्ये हा सगळा सिलेबस दिला. ही PDF तुम्हाला आपलं जे MPSC स्पर्धा विश्व नावाचं टेलिग्राम चॅनल आहे, MPSC स्पर्धा विश्व, त्याची लिंक तुम्हाला कदाचित खाली भेटून जाईल डिस्क्रिप्शनमध्ये. ते MPSC स्पर्धा विश्व या चॅनलवर तुम्हाला हे सगळं PDF तिथेही मी उपलब्ध करून देतो. हा सिलेबस डिटेलमध्ये त्या ठिकाणी दिलेला आहे की काय काय येऊ शकतं याच्यामध्ये. पुढे फायनान्स संदर्भात काय येऊ शकतं, GS पेपर जे आहेत, पेपर 1, 2, 3, 4, वेगळं काही नाही मित्रांनो. इकॉनॉमिक रिफॉर्म्स इन इंडिया आपण बघतो, 1991च्या सुधारणा, मनी अँड बँकिंग, तुम्हाला अर्थव्यवस्थेसंदर्भातले मुद्दे आहे, थिरीज आहेत काही. क्रमिक पुस्तकं व्यवस्थित तुम्ही वाचून ठेवले असेल. एक हिंदीचं पुस्तक या ठिकाणी जर घेतलं तर मला वाटतं या ठिकाणी अवघड अजिबात नाही आहे. डाटा एंट्री जे आहे याच्यामध्ये स्पीड कशी असणार आहे, त्या की इम्प्रेशन जे 8000 की इम्प्रेशन आपण म्हणतोय त्या पद्धतीची स्पीड इथे टॅक्स असिस्टंटसाठी म्हटलेले आहे. मग त्याच्यात वेगवेगळ्या पदानुसार इकडे 2000चा स्पीड, पुढे की डिप्रेशन्स दिलेले आहेत. या सगळ्या बाबी याच्यावर मी डिटेलमध्ये वेगळे व्हिडिओज बनवणार आहे. आता एक थोडक्यात तुम्हाला या ठिकाणी मला चर्चा करायची आहे. थोडक्यात माहिती, CPT काय आहे त्याच्या संदर्भातले मुद्दे या ठिकाणी कव्हर केले आहेत. ओके, पुढे जर बघितलं तुम्ही ॲडमिशन टू द एक्झामिनेशन, त्याच्या संदर्भातले काही मुद्दे या ठिकाणी दिसतात. आपल्या कामाचे मुद्दे आपण घेऊ. म्हणजे एक्झामिनेशनला जाताना तुम्हाला काय काय त्या ठिकाणी प्रूफ घेऊन जावे लागणार आहे. ओरिजिनल व्हॅलिड फोटो ID प्रूफ तुमच्याकडे असला पाहिजे, त्या बाबी आहेत. त्याच्यामध्ये याच्यापैकी तुम्ही एक कोणतंही कार्ड निवडू शकतात. ओके, इथे तुम्हाला म्हटलं आहे ॲटलिस्ट 2 पासपोर्ट साईज कलर फोटोग्राफही तुमच्याकडे त्या ठिकाणी असले पाहिजे. ओरिजिनल व्हॅलिड ID तुमच्याकडे असला पाहिजे. ओके, ते मुद्दे आहेत जे रेग्युलर आपण प्रत्येक परीक्षेला वापरतो त्या बाबी. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन वगैरे यानंतरच्या सगळ्या बाबी आहेत. त्याच्यात मला वाटतं सध्या जास्त वेळ मी तुमचा घेत नाही. तर एक चांगली पोस्ट या ठिकाणी आहे. आता मिनिमम क्वालिफाईंग मार्क्स किती असले पाहिजे हा एक फार महत्त्वाचा मुद्दा आहे. मोड ऑफ सिलेक्शनमध्ये जे जनरल आहे कमीत कमी 30% मार्क्स, OBC EWS 25% मार्क्स आणि ऑदरला 20% मार्क्स या ठिकाणी मिळाले पाहिजे. तर तुम्ही त्या ठिकाणी प्रत्येक पेपरमधून पुढे क्वालिफाय होत जाणार आहे. टायर 1 इज पेपर ऑफ टायर 2 अँड टायर 3. प्रत्येक पेपरमध्ये या ठिकाणी अशा पद्धतीचे कमीत कमी मार्क्स असले पाहिजे मित्रांनो. कारण की हे असतील तरच तुम्ही त्या ठिकाणी लायक आहात, तरच तुमचा अभ्यास आहे असं मानण्यात येईल. आणि मला वाटतं ते अगदी बरोबर आहे. ओके, तर पुढे मल प्रॅक्टिसेस आहेत. चुकीचं काय तुम्ही केलं तर तुमच्यावर गुन्हे वगैरे दाखल होऊ शकतात. त्या सगळ्या बाबी ज्या प्रत्येक जाहिरातीमध्ये असतात. मित्रांनो, अशा पद्धतीची एक ही ॲड जर तुम्ही बघितली तर फार मोठी अशी ही ॲड आहे.
मात्र बेसिक मुद्दे तुम्हाला या ठिकाणी मी सांगितलेले आहे. नंतर ही ॲड, आता पुढे अनेक्झर्सला ॲड वाचून घ्या. तुम्हाला आपलं जे ॲप्लिकेशन आहे STI RCP, त्याच्यावर याचा कोर्स आम्ही 1-2 दिवसात त्याच्यावर 2-3 वेगवेगळे कोर्स मी त्या ठिकाणी पब्लिश करतो. त्यामधून तुम्हाला अभ्यास करता येईल. अत्यंत माफक शुल्कमध्ये आपले कोर्स असतात, ते जॉईन करा. तुम्हाला या सगळ्या गोष्टी अत्यंत सोप्या होऊन जातील. चला, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा आणि प्रत्येकाने या ठिकाणी फॉर्म भरा. फॉर्म भरत राहा, बस. त्याच्यातून तुम्हाला बऱ्याच गोष्टी पुढे शिकत तुम्ही जाणार आहात. इथे आपण थांबूया. धन्यवाद.